कुर्यातमध्ये ढासांचे प्रमाण वाढले, औषध फवारणीची नागरिकांतून मागणी। कुर्यात तालुका वाळवा गावात ढासांचे प्रमाण वाढले असल्याने ग्रामपंचायतीने औषध फवारणी करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे। 15 दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने मागील 4 दिवसांपासून उघडीप दिली आहे, मात्र पाऊस थांबताच ढासांचे प्रमाण वाढले आहे। पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र गवत उगवले आहे, शिवाय गटारीतून पाणी साचून राहिले आहे। यामुळे काळ्या ढासांचे प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र चांदोली वसाहत परिसरात जादा प्रमाणात ढासांची उत्पत्ती वाढल्याने दिसून येते। यामुळे येथील नागरिकांना दिवस रात्र या ढासांचा त्रास होत आहे। तर डास चावल्याने नागरिक व लहान मुलांना डेंग्यू सारखे आजार चढण्याची भीती आहे। यामुळे गावात रोगराई पसरण्याआधी ग्रामपंचायतीने गावातील लक्षपूर्वक गटारी व पाणी व गवत असलेल्या ठिकाणी औषध फवारणी करण्याची नागरिकांतून मागणी होत सायंकाळी 5 नंतर या ढासांचा नागरिकांना त्रास होत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावातील पाण्याचे नमुने चेक केले असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ढास कंटेनर सर्व्हे सुरू आहे। ग्रामपंचायतीच्या सुद्धा औषध फवारणीसाठी पत्र दिले आहे। त्याप्रमाणे गावातील काही भागात फवारणी झाली आहे। अजूनही चांदोली परिसर भागात फवारणीसाठी ग्रामपंचायतला स्मरणपत्रिका देऊ व सोमवारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चांदोली वसाहत परिसरात सर्वे करून औषध फवारणी केली जाईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक शिरोळे याम 24 न्यूज चॅनेलशी बोलताना म्हणाले।